स्वाधार 2024-25 ची जी तारीख होती ही संपलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट बघणार आहे की या वर्षीचे पैसे कधीपर्यंत येणार आणि ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत फॉर्म फिलअप केलेले नाही आहे, म्हणजे रेग्युलर विद्यार्थी सोडून फक्त ज्याही विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी अर्ज केले होते तर त्यांना कशा प्रकारे तुम्हाला जे फॉर्म आहे म्हणजे स्वाधारचे फॉर्म कशा प्रकारे भरता येणार आहे आणि त्यांना लॉग इनमध्ये कशा प्रकारे ऑप्शन येत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण भरपूर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये स्वाधार भरण्यासाठी त्यांना एक लिंक ओपन करून दिलेली आहे, ती कशा प्रकारे असणार आहे ती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता लॉग इनमध्ये अशा प्रकारे विद्यार्थ्यांना एक पॉपअप विंडो शो होत आहे। जर ज्याही विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला फॉर्म भरलेले आहे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले असेल किंवा नंबर लागलेला नसेल ते विद्यार्थींनी एकदा त्यांच्या फॉर्ममध्ये लॉग इन करावे आणि लॉग इन केल्यानंतर त्यांना सुद्धा अशा प्रकारे स्वाधारसाठी जर ऑप्शन येत असेल तर ते विद्यार्थी स्वाधारचा फॉर्म फिलअप करू शकतात। फॉर्म कसा फिलअप करायचा, जसे आपण रेग्युलर स्वाधारचे फॉर्म फिल केले आहेत त्याचप्रमाणे फिल करायचे आहे। जरी माहीत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे, ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे स्वाधारचे फॉर्म भरू शकता। तर यामध्ये नेमकं काय दिलेलं बघू शकता, तुम्ही आधीच वसतिगृहासाठी अर्ज केला आहे आणि अर्ज नाकारण्यात आला आहे म्हणजे रिजेक्ट करण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही वैयक्तिक तपशिलांमधून स्वाधार निवडू शकता। जेव्हा अर्जदार असे आवश्यक कागदपत्रे आणि माहिती भरल्यानंतर प्रोसीड टू अप्लाय बटनावर क्लिक करतो तेव्हा त्या अर्जाचा विचार केला जातो। म्हणजे तुम्हाला स्वाधारसाठी जो फॉर्म आहे हा पूर्ण भरणं गरजेचं आहे। त्याप्रकारे तुम्हाला लिंकसुद्धा ओपन करून देण्यात येणार आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांचे तर या विद्यार्थ्यांचे जे फॉर्म आहे हे नाकारण्यात आलेले आहे म्हणजे रिजेक्ट झालेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नसेल त्यांनासुद्धा अशा प्रकारे जेही लॉग इनमध्ये ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे अशाबद्दलसुद्धा अपडेट आलेली आहे। तर तुम्ही लॉग इन करून चेक करा, जर तुम्हालासुद्धा अप्लाय स्वाधारचा ऑप्शन येत असेल तर तुम्ही स्वाधारसाठी अप्लाय करू शकता। तर आता नेक्स्ट अपडेट म्हणजे की तुमचे या वर्षीचे पैसे कधी येणार, ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अपडेट आहे। तर ऑफिसला विचारल्यानंतर ऑफिसकडून एवढंच सांगण्यात आलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू आहे। काही विद्यार्थ्यांचे फॉर्म अप्रूव्हचा मेसेजसुद्धा येऊ शकते, त्यांना आलासुद्धा असेल आणि अप्रूव्हचा मेसेज मेल न येता लॉग इनमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट झालेला आहे का। कारण ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म ॲक्सेप्ट झाले असेल त्यांच्या फॉर्ममध्ये अप्रूव्हचा ऑप्शनसुद्धा येत आहे, म्हणजे त्यांचा फॉर्म ऑफिसने ॲक्सेप्ट केलेला आहे असं आपण समजू शकतो। आणि मार्चपर्यंत काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे जे पैसे आहे हे त्यांच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार आहे आणि ही त्यांची पहिली इन्स्टॉलमेंट असणार आहे आणि 2 इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला पैसे पाठवण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्यांचे जर फॉर्म अप्रूव्ह झाले असेल तर मार्च महिन्यापर्यंत त्यांना पैसे येऊ शकतात अशी शक्यता ऑफिसकडून सांगण्यात आलेली आहे। तर स्वाधारबद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। यानंतर जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।